झेंडा निळ्यात भीम आहे, कळ्यात भीम आहे, फुलात भीम आहे, सागरात भीम आहे। तसा माझ्या श्वासात, माझ्या ध्यासात, माझ्या गळ्यात भीम आहे। कोणी गल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी गल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी गल्ला करल, याची नाही मला खंता, याची नाही मला खंता। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, कोणी कल्ला करल, कोणी हल्ला करल, याची नाही मला खंता, याची नाही मला खंता। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। हे ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळ हे निशान। ठेवा मनी स्वाभिमान, सांगे निळ हे निशान। पान न्याळून बघा, पान चाळून बघा, पान न्याळून बघा, पान चाळून बघा। नाही लागणार अंतर, नाही लागणार अंतर। भीमराव जिंदाबाद, जिंदाबाद म्हणाल की नाही? भीमराव जिंदाबाद म्हणा। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत। भीमराव जिंदाबाद म्हणल मी, जोवर आहे जिवंत।
माहीत आहे, गेल्या 2019च्या इलेक्शनमध्ये जे गाणं वंचित बहुजन आघाडीची ओळख ठरलं आणि घराघरामध्ये वंचित हा शब्द आणि हा पक्ष पोचवला, तर त्या वंचित बहुजन आघाडीचं थीम सॉन्ग नव्यान महाजलच्याने केलं होतं. यूट्यूबवर नव्यान महाजलचा इंग्लिशमध्ये टाईप करा आणि यूट्यूबवर जाऊन ती गाणी ऐकाच. पण या ठिकाणी आपण लाईव्ह गाणं ते घेणार आहोत, वंचित बहुजन आघाडीचं विजयी गीत. वंचित बहुजन आघाडी हॅलो, वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते आलेत का इथं? कोण कोण वंचितचे त्यांनी हात वर करा सगळ्यांनी. वंचितला कोण कोण मतदान करणार आहे यावर्षी त्यांनी हात वर करा. ज्यांनी हात वर केला नाही करा त्याला शेजारच्याकडे बघा, कोणी हात वर केला नाही देऊ. तो घरका बेदी लंका धोई काय तर म्हणतात ना, ज्यानं हात वर केला नाही त्याला बघा. वंचितला मतदान न करणारे कोण आहेत? आणि लक्षात ठेवा, हे बघा बघा इकडे इकडे काही लोक आहेत बघा, वंचितला मतदान करणार नाही म्हणतात. लक्षात ठेवा. हा सगळ्यांनी हात वर करा, वंचितलाच मतदान करायचंय. हॅलो, पडलई हो बाळासाहेबांची गर्जना, स्वराज्याची घोषणा, बहुजनांनी चुकली या गाडी, बहुजनांनी चुकली या गाडी. आवाज आला पाहिजे, आवाज. आली वंचित, आली वंचित, आली वंचित, वंचित 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 बहुजन आघाडी.
आदरणीय माननीय ॲडव्होकेट प्रकाशरावजी आंबेडकर साहेब यांचं आगमन होत आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांचं आगमन होत आहे. टाळ्याच्या गजरात आणि उभं राहून आपण सर्वांनी त्यांचं हार्दिक स्वागत करायचं आहे. बाळासाहेब आंबेडकर आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर जी आप आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. ओबीसी की जो बात करेगा, ओबीसी की जो बात करेगा, वंचित बहुजन आघाडीचा बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. एकच पर्व, एकच पर्व. अरे एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी की जो बात करेगा. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचारमंचावर परभणी नगरीमध्ये आगमन होत आहे. जोरदार टाळ्यांमध्ये परभणीकरांनी बहुजन हृदय सम्राटाचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. आदरणीय बाळासाहेब आपलं या ठिकाणी परभणी शहरामध्ये ओबीसी महाएल्गार महासभेमध्ये आपलं सहर्ष स्वागत. बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आप आगे बढ़ो. बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. ओबीसी की जो बात करेगा वही देश में राज करेगा. ओबीसीच्या वंचितांच्या रक्षणात बाळासाहेब मैदानावर या ठिकाणी आलेले आहेत. जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये समता सैनिकांच्या पथसंचलनामध्ये या ठिकाणी विचारमंचावर श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर या ठिकाणी यांचं आगमन होत आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं आगमन झालेलं आहे. आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांचं या ठिकाणी आपण स्वागत करायचं आहे. आदरणीय साहेबांच्या मंचावर आगमन झालेलं आहे. परभणीकरांच्या ओबीसी समूहाच्या वतीनं जोरदार टाळ्यांच्या गजरांमध्ये या ठिकाणी साहेबांचं स्वागत आपण करायचं आहे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी आप आगे बढ़ो. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर आप आगे बढ़ो. श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा. पाठीमागून आवाज येत नाही, जरा जोरदार. ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर तुम आगे बढ़ो. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा, जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. जो ओबीसी की बात करेगा अरे वो एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी की जो बात करेगा, एससी एसटी ओबीसी माइनॉरिटी की बात करेगा,
आपण आपल्याला सूचना आहे, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर समस्त वंचितांच्या बहुजनांची लढाई घेऊन या प्रस्थापिताच्या व्यवस्थेची लढत आहेत. त्यांचे हात बळकट आपण करण्यासाठी सर्वांनी शिस्तीचं पालन करायचं आहे. समस्त ओबीसी समुदायाला ह्या ठिकाणी संबोधित करण्यासाठी आदरणीय साहेब खास परभणीला आपल्या या ठिकाणी आलेले आहे. अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने हा सदरील कार्यक्रम संपन्न होणार आहे. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. या ठिकाणी देशामध्ये असणारी ओबीसींची संख्या आणि ओबीसींना त्यांच्या हक्क अधिकाराची लढाई लढून त्यांना सत्तेमध्ये बसवण्यासाठी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर दिवसातले 24 तास या ठिकाणी वंचितांच्या लढाईसाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. सर्व ओबीसी समुदायामध्ये या ठिकाणी महाराष्ट्रामधून आलेले ओबीसी समुदायाच्या नेत्यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी विचारमंचावर स्थानापन्न व्हावं. आपल्या आदर्शांच्या महापुरुषांचं या ठिकाणी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब आणि मान्यवरांच्या हस्ते या ठिकाणी आपण पूजन करून घेणार आहोत. परंतु एक मिनिट, समता सैनिक दलाचे सन्माननीय मेजर जनरल मराठवाडा विभाग प्रमुख मेजर जनरल आनंदाजी भेरजे आणि परभणी युनिट बटालियन समता सैनिक दल श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेबांना या ठिकाणी मानवंदना देत आहे. सर्वांना जय भीम. अन्यायी व्यवस्थेनं पेटलेला सुरुंग म्हणजे जय भीम. न्यायासाठी पत्करलेला तुरुंग म्हणजे जय भीम. समता सैनिक दल या ठिकाणी समता सैनिक दलाने मेजर जनरल आनंदाजी भेरजे यांच्या या ठिकाणी भटक्या युवकांचे लोककलावंत या ठिकाणी साहेबांचं स्वागत करत आहेत. आपली कला या ठिकाणी जोपासून महाराष्ट्रामध्ये समस्त भटके लोक श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी सत्यसाची जाण्याचा मार्ग मोकळा करून देत आहेत. आपली मानवंदना या कलेच्या माध्यमातून लोककला जोपासून भटके युक्त या ठिकाणी एकत्रित एक संघटित होऊन श्रद्धेय बाळासाहेबांच्या नेतृत्वामध्ये एक होत आहेत. आणि या ठिकाणी भटक्या युवकामधील असणारे गोंधळी या ठिकाणी आलेले आहेत. गोंधळी वासुदेव मसनजोगी या ठिकाणी आपल्या कलेच्या माध्यमातून हा बहुजन समाज श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरांना या ठिकाणी मानवंदना देण्यासाठी आलेला आहे. श्रद्धेय बाळासाहेब त्यांच्या या ठिकाणी असा स्थान आहे, वंचितांचा आवाज नक्कीच राज्य सत्तेमध्ये जातील या अपेक्षासह त्यांचे हात मजबूत करण्यासाठी आलेला आहे. या लोककलावंतासाठी आपण जोरदार टाळ्यांचा गजर करायचा आहे. आपल्या विद्रोही शाहिरीच्या माध्यमातून समस्त बहुजनांना जनजागृतीचं काम करणाऱ्या विद्रोही शाहिरा शीतल साठे आणि सचिन माळी या ठिकाणी आलेले आहेत. आपल्या गीता आपण गाण्याला या ठिकाणी सुरुवात करायची आहे. विद्रोही शाहीर सचिन माळी आणि शीतलजी साठे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या आपण या करायच्या आहेत. अत्यंत विद्रोहाच्या माध्यमातून प्रबोधनाचं काम करणारे हे दोन
तर त्यासाठी बाळासाहेब आंबेडकरांनी जी भूमिका घेतलेली आहे की मराठा समाजाचं आरक्षणाचं ताट समोरचे जे वेगळं कलावंत आणि आहेत, ओबीसी समाजाचं आरक्षणाचं ताट आपण वेगळं. खाली स्थानापन्न व्हायचंय. समोरचे कलावंत स्थानापन्न व्हा सगळेजण. चल. तर ही बाळासाहेबांची भूमिका मांडणारं की आपण या ठिकाणी घेत आहोत. ज्याच त्याच ताट येगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. लय गोंधळ चाललाय महाराष्ट्रात, बघताय ना टीव्हीला. ज्याच त्याच ताट येगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. या सगळ्या मंडळींना विनंती आहे त्यांनी स्टेजवरती यावं आणि या गाण्याबरोबर त्यांनी आपलं वादन करावं. गोंधळी गोंधळी सगळ्या इकडे या, गोंधळी. सगळ्या गोंधळांनी वरती यायचं. हा. जोरदार टाळ्या गोंधळांसाठी. ताट येगळं कुणी कोणाच्या ताटात बसू नका. ज्याच त्याच ताट येगळं कुणी कोणाच्या ताटात बसू नका. जोरदार टाळ्या लोककलावंतांसाठी. आमच्या लोककलावंतांच्या बाजूला कुठलाही नेता नाही. आम्ही बाळासाहेबांकडनं अपेक्षा ठेवतोय की इथून पुढचे सगळे लोककलावंतांचे प्रश्न घेऊन एक मोठा लढा या महाराष्ट्रामध्ये उभा करू आणि बाळासाहेब त्या लढ्याला बळ देतील. ज्याच त्याच ताट येगळं कुणी कुणाच्या ताटात बसू नका. ते सांभाळायचंय का? स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत घुसू सुतार कुंभार लोहार वडार अजून बिहारी पिचलेला, अजून बिहारी पिचलेला, अजून बिहारी पिचलेला. दोरीवरती चालती पावलं टोंबारी अजून खचलेला, टोंबारी अजून खचलेला, टोंबारी अजून खचलेला. इचवाच बिहाड पाठीवरती, इचवाच बिहाड पाठीवरती त्याच हसू करू नका. इचवाच बिहाड पाठीवरती त्याच हसू करू नका. ज्याच त्याच ताट येगळं कुठे कुणाच्या ताटात बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत बसू नका. स्वतःचा बंगला जरूर बांधा, गरिबाच्या झोपडीत बसू नका. पोटासाठी खेळ अघोरी. थोडासा रिदम कमी करा, थोडा रिदम कमी करा, थोडा रिदम कमी करा. पोटासाठी खेळ अघोरी, मटारी अजून बी खेळतो या न, मटारी अजून बी खेळतो या. पहाटेच्या पारी पीळ, पहाटेच्या पारी आका घेळव्याचा पीळ पोटाला पडतो या न, पीळ पोटाला पडतो या. कला दावणी भीक मागतो. अहो आम्हाला हौस आहे का आमच्या अंगावर आसूड वाढून घ्यायची? हे भटके कलावंत आहेत. त्या तिकडे झोपडा तुम्ही बघताय, झोपडा बघताय का इकडे समोर उजव्या बाजूला? हे सगळे भटके कलावंत आहेत. कला दावणी भीक मागतो, कला दावणी
कलावंतांनी आपली कला सादर केली. या सर्व नेते मंडळींसाठी धन्यवाद. जय भीम, जय संविधान. शाहीर सचिन माळी आणि शाहीर शीतल साठे यांच्यासाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, जोरदार टाळ्या वाजवूयात. यानंतर मंचावरील सर्व उपस्थित मान्यवर प्रमुख पाहुणे कार्यक्रमाचे अध्यक्ष यांना विनंती करतो की त्यांनी महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करावं. सर्व मान्यवरांना विनंती करतो की त्यांनी मंचावरील महापुरुषांच्या प्रतिमेला अभिवादन करावं. आदरणीय या कार्यक्रमाचे संयोजक, मुख्य संयोजक, वंचित बहुजन आघाडीचे नेते इंजिनियर सुरेश फड, प्राध्यापक विष्णू जाधव, ॲडव्होकेट अरुण जाधव, साधनाताई राठोड, संदेश चव्हाण सर, लक्ष्मण हाके सर, जेडी तांडेल, प्राध्यापक किशन चव्हाण, आदरणीय लक्ष्मणजी गायकवाड, महाराष्ट्राची बुलंद तोप प्राध्यापक पी मुंडे सर, प्रकाश अण्णा शेंडगे, आदरणीय नागोरावजी पांचाळ, आदरणीय हरिभाऊजी शेळके, आदरणीय डॉक्टर बी डी चव्हाण, परभणी हिंगोली लोकसभेचे भावी उमेदवार. या सर्वांना विनंती करतो की त्यांनी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवराय, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले मान्यवरांचं प्रतिमेचं अभिवादन झालेलं आहे. आपण जो ओबीसी हित की बात करेगा, जो ओबीसी हित की बात करेगा, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा, श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकरांचा प्रतिमा अभिवादनानंतर, महापुरुषांच्या प्रतिमा अभिवादनानंतर मंचावरील या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून या ओबीसी महाएल्गार मेळाव्याचे अध्यक्ष म्हणून सर्वानुमते आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं आपण निवड केलेली आहे. आपण त्यांचं अध्यक्ष म्हणून निवड झाली. या कार्यक्रमाचं म्हणून सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवूयात. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं. यानंतर सर्व प्रमुख पाहुणे आणि कार्यक्रमाचे अध्यक्ष यांचं आपण या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणार आहोत. आदरणीय श्रद्धेय ॲडव्होकेट बाळासाहेब आंबेडकर यांचं स्वागत करण्यासाठी सर्व ओबीसी भटके विमुक्त आरक्षण बचाव समितीची टीम आणि इंजिनियर सुरेश फड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वागत करावं. संयोजन समितीमध्ये आदरणीय मनोहरजी वाकळे, डॉक्टर सुनील जाधव, हरिहर वंजे, विशाल बुधवान, प्राध्यापक संजय दराडे, प्रमोद कुटे, अनिल गोरे, रवी वाघमारे, ॲडव्होकेट श्रीहरी भुजबळ, डी रुमाले, सचिन गंगाखेडकर, सुनीताताई साळवे, धम्मदीप साळवे, श्याम ढवळे, संदीप काळे, रणजितजी बकरन, सतीश वाकळे. श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे पडो, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर मागे पडो. यानंतर भटके विमुक्त समाजाच्या वतीनं समोर आमचे वासुदेव आणि मसनजोगी बसलेले आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी स्टेजवरती येऊन वासुदेवाचा टोप देऊन आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांचा सत्कार करायचा आहे. संयोजन समितीमध्ये सतीशजी वाकळे, मंगेश धनसरे, सुमित जाधव, सुशोधन सावंत,
श्रीकांत कदम, आकाश हत्यांबेरे, प्रवीण माने, गणेश गाडे, सुमित भालेराव, तुषार गायकवाड, सोमेश भुजबळ, दीपक पंचांगे, दिगंबर जाधव, पंकज वायवळ, रविराज बनसोडे, सचिन रणखांबे, दिगंबर घुगे आदी मान्यवरांनी श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेबांचं स्वागत केलेलं आहे. यानंतर आपल्या वेशामध्ये आलेले भटके विमुक्त वासुदेव यांचं स्वागत स्वतः श्रद्धेय ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब त्यांचं स्वागत सत्कार करत आहेत. आपल्या पारंपरिक वेशभूषेमध्ये आलेल्या सर्व भटके विमुक्त आपण जोरदार टाळ्या वाजूया. हे खरे ओबीसी आहेत. हे मंचावर जे आहेत ना वेशभूषेमध्ये हे ओबीसी आहेत. ओबीसी, मायक्रो ओबीसी. चला घोषणा देऊया. जो ओबीसी हित की बात करेगा अरे वही देश पे राज करेगा. जो ओबीसी हित की बात करेगा कौन राज करेगा देश पे? जो ओबीसी हित की बात करेगा. या ठिकाणी प्राध्यापक किसन चव्हाण सर ज्या व्यवस्थेने आम्हाला गुलाम बनवलं, जनावरांसारखं जीवन जगायला लावलं, त्या व्यवस्थेला फटके मारण्यासाठी प्राध्यापक किसन चव्हाण मर्यादेचा चाबूक आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भेट देता येतात. जोरदार जोरदार ह्या चापकाने जरा झोडपायचे. आदरणीय प्राध्यापक सी.पी. मुंडे देखील या मंचावर उपस्थित आहेत. यानंतर आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे, आदरणीय प्राध्यापक लक्ष्मणजी हाके, संदेशजी चव्हाण, प्राध्यापक किशन चव्हाण, ॲडव्होकेट अरुण आबा जाधव, प्राचार्य विठ्ठल घुले. चाबूक वा वा वा. मुंडे सरांनी चाबूक फिरवलाय. कोयता तर ते नेहमीच फिरवतात. सर्व मान्यवरांचं या ठिकाणी शब्दसुमनांनी स्वागत करतो. आदरणीय प्रकाश अण्णा शेंडगे यांचं स्वागत करण्यासाठी मनोहर वावळे यांना विनंती करतो की त्यांनी अण्णांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. सर्वांना विनंती आहे की मंचावर कृपया जे बाजूला उभे आहेत त्यांना बसण्यासाठी चेअर्स आहेत, पाठीमागे खुर्च्या आहेत, कृपया आपण बसून घ्यावं ही मनपूर्वक नम्र विनंती. सर्व समता सैनिक, भीम सैनिकांना विनंती की आपण अनेक खुर्च्या आहेत त्याच्यावर आसनस्थ व्हावं. आदरणीय शेंडगे अण्णा, यानंतर या मंचाच्या उजव्या बाजूला आणि डाव्या बाजूला जे समता सैनिक
भीमसैनिक उभे आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी समोर बसून घ्यावं. कलावंतांना विनंती आहे आपण आता खाली स्थाना पण व्हा. कलावंतांना विनंती आहे. परभणीचं नाव साता समुद्रा पार नेणारे गोंधळ सम्राट राजाराम बापू गोंधळी कदम यांची परंपरा ठेवत ह्या ठिकाणी हरिभाऊ कदम आणि त्यांचा संच परभणीच्या वतीनं गोंधळ सादर करून वंचिताचा गोंधळ सादर करून ह्या ठिकाणी बहुजन हृदय सम्राट श्रद्धेय बाळासाहेबांना या ठिकाणी मानवंदना देत आहेत. आपण जोरदार या गोंधळींचं टाळ्या वाजवून अभिनंदन करू. जोरदार टाळ्या वाजवून. तुम्ही करा. आता काय यानंतर प्राध्यापक टी पी मुंडे सरांचं स्वागत. संजय दरळ यांना विनंती करतो की त्यांनी प्राध्यापक टी पी मुंडे सरांचं स्वागत करावं. सर्व प्रमुख पाहुण्यांचं शब्दसुमनांनी या ठिकाणी स्वागत करतो. यानंतर या कार्यक्रमाचे संयोजक तथा मुख्य आयोजक आदरणीय इंजिनियर सुरेश फड यांना विनंती करतो की त्यांनी स्वागतपर भाषण करावं, प्रास्ताविक व्यक्त करावं. आदरणीय इंजिनियर सुरेश फड. नमस्कार. जय ओबीसी. जो ओबीसी की बात करेगा वही देश पे राज करेगा. सर्व महापुरुषांना वंदन करून आपल्या आमंत्रणानुसार आलेले श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकरजी यांचं मी शब्दस्मरणानं स्वागत करतो. तसेच
प्रकाश अण्णा शेंडगे, प्राध्यापक टिपणी मुंडे सर, लक्ष्मणजी हाके, संदेश भाऊ चव्हाण, किसनजी चव्हाण व इतर सर्व मान्यवर, समोर बसलेला प्रचंड जनसमुदाय, बंधू आणि भगिनींनो, मी या कार्यक्रमाचा स्वागताध्यक्ष होण्याची मला संधी मिळाली व आपण ती दिली त्याच्याबद्दल, आणि साहेबांनी मला संधी दिली आणि माझ्यावर विश्वास ठेवला त्याबद्दल मी साहेबांचे व आपले आभार मानतो. मी सरकारी नोकरी करून राजकारणात मला काही भाषण वगैरे जमत नाही, पण मी नवीन ट्रॅक आहे माझ्यासाठी हा. तर सर्व ओबीसींना एवढ्या एकत्र बघून मला खूप खुशी होते आहे व त्यावरून मला एक कविता म्हणावीशी वाटते. बिरबिरत्या पाखरानो संधी आता मिळाली, घरट्यात परतून येण्याची वेळ झाली. बंधूंनो, अभी नाही तो कभी नाही. आपण पाहताय श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर रात्रंदिवस फिरून आपल्या हक्कासाठी व न्यायासाठी आपल्यासाठी झगडत आहेत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सांगितलं होतं की जा घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की तुम्हाला उद्याची शासनकर्ती जमात बनायची आहे. आता ती वेळ आली आहे बंधूंनो. ओबीसी समाजासाठी लढणारा एक ढाण्या वाघ म्हणजे श्री नामदार छगनरावजी भुजबळ साहेब रात्रंदिवस ओबीसी समाजासाठी फिरत आहेत. आम्ही सर्व ओबीसी लोकांनी त्यांना निमंत्रण देण्यासाठी गेलो होतो. ते येतो म्हणले होते, परंतु त्यांना काही तांत्रिक अडचणीमुळे ते येऊ शकले नाहीत. तरी पण बंधूंना आपण निराश नव्हता. नामदार भुजबळ साहेबांचे विचार पुढे घेऊन आपण काम करायला हरकत नाही. साहेब, आमचे वंजारी समाजाचे दैवत स्वर्गीय गोपीनाथ मुंडे साहेब ज्यांनी आम्हाला आमची ओळख करून दिली व आम्हाला ओबीसीमधून NT समावेश केला. पण काही राजकीय मंडळींनी आमचं नंतर NTचं बायफर्गेशन करण्याचं पाप केलं. संतश्रेष्ठ भगवान बाबा यांच्या आशीर्वादाने मुंडे साहेबांनी सर्व तळागाळातील एका जातीसाठी काम न करता तळागाळातील सर्व जातीसाठी काम केले. त्याच्यामुळंच ते लोकनेते झाले. जर मुंडे साहेब असते तर भुजबळ साहेब आणि श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब एकटे पडले नसते. मुंडे साहेबांनी आमच्यासाठी बीड जिल्ह्यामध्ये आमचे असलेले श्रद्धास्थान भगवानगड आणि गैनीनाथगड याचा सत्तेत असताना जीर्णोद्धार केला आणि तिथं सर्व समुदाय दर्शनासाठी जातात. तिथे दरवर्षी आमचे श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर साहेब श्रद्धेनं दर्शनाला दोन्ही गडावर जातात. हे आम्ही आमचं भाग्य समजतो. साहेब, आमचा परभणी जिल्हा खूप मागासलेला आहे. आमच्या जिल्ह्यावर तुम्ही लक्ष द्या. जसं तुमचं अकोलाची सुधारणा केली तुमची नगरपालिका. आमची नगरपालिका नाही साहेब, ही आमची ग्रामपंचायत आहे. इथं रस्ते कुठे तर नाल्या कुठे दिसत नाही साहेब. मी या परभणी नगरपालिकेत 2 वर्ष नोकरी केली. इथले पुढारी इथं शासनाकडून प्रत्येक महापालिकेला निधी येत असतो. इथं शासनाकडून जे फंडिंग येतं आहे शासन 90% पैसे देत असतो आणि 10% नगरपालिकेनं कॉन्ट्रिब्युशन भरायचं असतं. पण इथली महापालिका 90% खर्च करून 10% भरत नाही. त्याच्यामुळं तिथल्या ह्याला कॉन्ट्रिब्युशन 10% न भरल्यामुळे पुढच्या वर्षी त्या वेळेला निधीच येत नाही. अशा प्रकारे या महापालिकेची गच्छंती झालेली आहे. साहेब, तुम्ही परभणी जिल्ह्यात लक्ष घालून आमच्यावर जरा कृपा करावी. सर, इथं खूप प्रश्न प्रलंबित आहेत सर. इथं तरुण बेरोजगारासाठी कुठली संधी नाही. इथला MIDCचा प्रश्न इतके दिवस खितपत पडलेला आहे, पण इथं कोणताही पुढारी लक्ष देत नाही. फक्त त्यांना त्यांचं पडलेलं आहे. आणि इथले तरुण मी इंजिनियर आहे, तरुण सुशिक्षित बेरोजगार अभियंते या 500 आहेत जिल्ह्यात.
कुणालाही कोणता पुढारी काम देत नाही. ते रजिस्ट्रेशन कॉप्या घेऊन फिरतात आणि त्यांना कुठलंही काम मिळत नाही, कारण त्यांना काम मिळत नाही कारण त्यांच्यापाशी त्या पुढाऱ्यांना द्यायला पैसे नाहीत. ही सगळं गोष्टी लक्षात घेता सर तुम्ही आमच्यासाठी आलात. आम्हाला तुमचं सगळ्यांना मार्गदर्शन ऐकायचं आहे. मी तो आपला जास्त वेळ न घेता प्रमुख पाहुण्यांचे व साहेबांचे पुन्हा एकदा